साहेब मला नाही वाटत कांचन सूर्यवंशी यापुढे परत तुमच्या नादाला लागेल। डॅडी तुम्ही राजवीरला कुठं घेऊन गेलात? ते कुत्र्याचं पिल्लू जिथं वाढलं होतं तिथंच फेकून आलोय त्याला। तुम्ही त्याला काही केलं तर नाही ना? करायचं तर लय काय होतं मनात, पर कंट्रोल केलं। हे सगळं तुम्ही काय विचारताय? कारण डॅडी जे काही झालं त्यात राजवीरची काय चूक नाही। म्हणजे आमच्या बॅनरला शेण आम्हीच लावलं। अहो काय बोलताय काय तुम्ही? हे तुम्हीच तुमच्या बॅनरला शेण फासलं का? म्हणून कारण मला नव्हती माझी ओळख दाखवायची, मला नव्हतं सांगायचं की मी कोण आहे, आणि या सगळ्यामध्ये हे असं होऊन बसेल असं मला खरंच नव्हतं वाटलं डॅडी। आणि राजवीर मॅडम तुम्ही शांत व्हा, स्वतःला सावरा, जा यांना आतमध्ये घेऊन। नाही मला बोलू द्या डॅडींची। डॅडी तुम्ही सांगा सगळ्यांनी की यात राजवीरची काय चूक नाही, चूक माझी आहे, हवं तर मी सांगेन। पिऊ मॅडम मला कळते तुम्हाला काय म्हणायचंय ते, मी बोलतो साहेबांशी, जा। डॅडी तुम्ही चल आज चल पिऊ, हाँ आज चल चला। पिऊंना एवढा त्रास का झालाय? त्यांनी स्वतःच्याच बॅनरला शेण का फासलं? माने तुम्ही का बोलू दिलं नाहीत पियूला? अहो त्या बोलल्या असत्या तर कळलं तरी असतं आम्हाला। अहो साहेब त्या तुमच्या कन्या आहेत, राजकारण पोळून पेलेल्या घरात जरी वाढलेल्या असल्या तरी त्यांनी बाहेरचं जग अजून नीट बघितलेलं नाही, त्यांना माहित नाही राजकारण कसं खेळायचं असतं। आजपर्यंत बाहेर तुम्ही त्यांची कुठेच ओळख करून दिलेली नाही, आणि असं एकदम त्यांना न विचारता तुम्ही बाहेर साईडकडे बॅनर लावले म्हणून त्यांनी हा असा बालिशपणा केला असेल। अहो हो, पण त्यांचा हा बालिशपणा एखाद्याचा जीव घेतला असता की आम्ही त्या सूर्यवंशीच्या घरात जाऊन आम्ही त्यांना दम देऊन आलोय। आता जर सगळ्यांना कळलं की हे बॅनर आमच्याच पुरीनं, हेच बाहेर कळलं नाही पाहिजे, म्हणून मी पियू मॅडमना आतमध्ये पाठवलं। तुम्हाला आणि मला माहिती आहे बॅनरला शेण पियू मॅडमनी फासलं, पण बाकीच्यांसाठी त्या सूर्यवंशीच्या पोरांनीच फासलंय। आपल्याला याचंच भांडवल करावं लागेल, हाच मुद्दा आपल्याला कॅश करावा लागेल। सूर्यवंशीचं घराणं किती खालच्या थराला जाऊन राजकारण करतंय हे लोकांनी सांगावं लागल। तुमचं म्हणणं पटतंय माने, आता महाभारत सुरू झालंय, हीच वेळ आहे पियूंना रणांगणात उतरवायची, त्यांची ओळख सगळ्यांना करून देण्याची। धर पाय, लय दुखतंय का रांग? अग नाही आहे, तू इतक्या प्रेमानं खायला घालतीस का नाही? कसली ताकद ते माहिती का तुला? हे असल्या मारानं काय होणार आहे तवा? अरे हे आपल्या खुर्ची दे रे, तू बस इथं, मी डॉक्टरांना घेऊन येतो। नाग्या काय नाही झालं मला, थांबित। अरे तुला उभा सुद्धा राहता येईना विरू, डॉक्टरला बोलवायला पाहिजे। हा बोलवा बोलवा, डॉक्टरला बोलवा। गड जिंकायला गेला होता ना, मोठा पराक्रम गाजून आलाय तो। डॉक्टरला बोलवा, हिथं झोपवा, सलाईन लावा, हा मलमपट्टी करा, पाहिजे तर एक दोन दाशा बोलून घेऊया, सेवा करायला याची। डॉक्टरला बोलून ह्याच्या अंगावरच्या जखमा भरतात, पण घराण्याची इज्जत घालवली त्याची जखम कशी भरणार आहे? अगं त्याला लय मुका मार लागलाय, काळजी घ्या पाहिजे। तर हे न घेतली का काळजी घराण्याच्या आबरूची? काय गरज होती तर पोरीच्या बॅनरला जाऊन शेण फासायची? हे असलं घाणेरडं राजकारण दादासाहेबांनी सुद्धा कधी केलं नाही। ही पोरं
कालपासून नुसतं आमचं वीरू भैया करत रात्रभर जागल्यात आणि वीरू भैया कुठल्या कामगिरीवर गेलेत? बॅनरला शान फासायच्या. पोरांनो, थकला असाल, रात्रभर जागलायचा, जाव आता झोपायला घरी. नाही काकी, मी थांबतो याच्यावर. होय होय, आम्ही बी थांबतो इथंच. काय गरज नाही थांबायची, जाव आता. सुनंदे, कलंक लावला तुझ्या ह्या पोरानं घराण्याच्या इज्जतीला. ह्यानं त्या पुरीच्या बॅनरलाच नाही तर सूर्यवंशी घराण्याच्या आबरूलाच शेण फासले. असलं नासक संस्कार केलंस बाय पोरावर. कांचन, माझं मन नाही का मानत याला. माझं हिरो असं वागणारच नाही. अगं, शेण फासताना पकडलं विरोधकांनी, कुत्र्यागत हाणलंय त्याला, तरी बी तुझी तीच कॅसेट. माझा हिरो असं नाही, माझा हिरो तसा नाही. राजकारण पण करणार नाही म्हणला होता, आलाच ना राजकारणात. त्या अंकुशरावाची माझ्याकडे मान वर करून कधी बोलायची हिम्मत नाही झाली, पण आज ह्याच्यामुळं दारात येऊन माझ्या तोंडावर अपमान करून गेला. यो काकी, अहो मी खरंच काही केलेलं नाही. तिने विनाकारण मला ओढले होत्यात आणि हे असलं घाणेरडं राजकारण मी उभ्या आयुष्यात कधी करणार नाही. हो, मला काय नेंतपाळ समजतोस का रे? तू बोलायचा आणि मी विश्वास ठेवायचा. आज आबरू घालवलीस तेवढी बास झाली. आजपासून ह्याची गाडी, घोडा, फोन जी काय असेल ते सगळं बंद. घरातनं अजाबात बाहेर पडायचं नाहीस तू. सुदाम, उचल ह्याला आणि नेऊन टाक तिकडे खाटावर. माझ्या नजर पुढं पण ठेवू नका याला. लगीन झाल्यापासून बघते मी वीरू भाऊजीसनी. मला नाही वाटत त्यांनी असं कुणाच तरी बॅनरला जाऊन शेणबिन फासलं असेल म्हणून. मजी, तुला काय म्हणायचं? माझी मम्मी उगाच बोलतीये. वीरूने असं केलंच असणार. माझ्या मम्मीचा अंदाज कवाच चुकत नाही. हे सगळं माझ्यामुळं घडलं, पण ह्याची शिक्षा वीरूला भोगायला लागली. लय वाईट झालं. मला काय बी करून त्याला सॉरी म्हणायलाच पाहिजे. जोपर्यंत मी त्याला सॉरी नाही म्हणत तोपर्यंत मला चैन नाही पडणार. फोन का नाही लागत याचा? त्याला सॉरी कशी म्हणू? काय करताय पियू? नाही, काही नाही. कुणाला फोन करत होता? वैशूला. वैशू तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ना? हो डॅडी. मग तिला सांगा, बॅनरला तुम्ही शेण लावलंय हे बाहेर कुठंही तिला सांगायला लावू नका. बस बस. हे बघा, हे आम्ही तुमच्यासाठी आणले. घ्या. डॅडी, मला भूक नाही. डॅडी, मला लय वाईट वाटतंय. काल जे काही झालं त्यात त्या राजवीरची काय चूक नव्हती. माझ्यामुळं त्याला भोगावं लागतंय. डॅडी, मला त्याला सॉरी म्हणायचं. सॉरी? आणि तुम्ही ते बी आपल्या विरोधकाच्या घरातल्या पोराला? अहो, याड लागलंय का काय तुम्हाला? आपली चूक असो नाहीतर नसो, सॉरी म्हणून झुकणं हे आपल्या घराण्यातल्या रक्तातच नाही. आता हे प्रकरण लय पुढे गेले, आता युटर्न नाही. पण डॅडी, चूक आपली असेल तर मग माफी मागण्यात कसला कमीपणा आलाय? माफी नाही मागितली तर वाद वाढल ना? वाढू द्या की. अहो, वाद नसताना आपला नाद काय कळणार आहे त्यांना? आणि ह्यो वाद आजचा नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आणि पुढं पिढ्यानपिढ्या राहणार. मग आपण मिटवून टाकूया ना ह्यो वाद कायमचा. असं पण भांडण करून हाती काय लागणार आहे? आणि कालच्या प्रकरणात तर दोष माझा आहे.
आणि शिक्षा तो भोगतोय. मग सॉरी म्हणायला पाहिजे ना डॅडी. पियू, हे राजकारण आहे ना, हे जात्यासारखं असतं आणि जात्यामध्ये धान्याबरोबर किड्या मुंग्या बी भरडल्या जातात. पण म्हणून हे भरडणं थांबवायचं नसतं. तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका. आता या गोष्टी अशा घडतच राहणार आहेत. त्यामुळं तुम्ही आपलं मन धीट करा. मला नाही जमणार डॅडी. त्यापेक्षा मी माफी मागते. तुम्हाला सांगितलं नाही एकदा, आपण कधीच कुणाची माफी मागत नाही. डोसक्यात शिरं नका तुमच्या. राजकारण आहे, असं होतच असतंय. ओके ठीक आहे म्हणायचं आणि पुढे निघायचं. झालं ते झालं. आणि अजून एक, ते बॅनर प्रकरणामध्ये तुमची चूक आहे हे बाहेर कुठेही कळता कामा नये. कळलं ना? कुणासमोर झुकल्यानं कमीपणा येत नाही डॅडी, तर माणूस माफी मागणाऱ्याच्या नजरेत मोठा होतो. नातं आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही काय बी म्हणाला ना, तरी बी मी वीरूची माफी मागणार म्हणजे मागणार. काय अवस्था झाली रे लेकरा तुझी? आई काय नाही झालं मला. तू रडू नकोस बरं. हे असल्या किती बी जखमा होऊ देत, मला काय त्रास होत नाही. पण तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं का नाही, मला लय त्रास होतो. मग का त्रास देतोस मला? बघितलं का भाऊजी किती मारलंय माझ्या लेकराला, आणि याचीच भीती वाटत होती मला, म्हणून मी त्याला राजकारणात धाडीत नव्हती. पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं ना. आज माझ्या लेकराला काय झालं असतं पणजी? वहिनी मी हे समजू शकतो, पण हे होतच राहणार. अहो राजकारणाचा वारसा असलेलं घराणं आहे आपलं. लोकांचा प्रेम मान आपोआप मिळतो. तसं असले प्रसंग ही वाट्याला येणारच आपल्या. म्हणूनच म्हणते ही राजकारणाची वाट नको माझ्या लेकरासाठी. ती कायमची बंद झाली पाहिजे. विरू, तू त्या बॅनरला शान नाही फासलं, मग ज्याने कोणी शान फासलं त्याला तू बघितलं नाही का? नाही ना. अहो मी माझ्याच नादात होतो. शेणाच्या शितुड्या उडले म्हणून मी थांबलो, आणि मी बघच तोवर पळून गेलो. मला अंधारात दिसलं बी नाही. हो मग नक्कीच हे तुला कुणीतरी अडकवण्यासाठी केलं असणार. आणि तुला कुणी अडकवलं हे शोधायचं असेल ना, तर ज्यानं कुणी शेण टाकलं ना त्याला पहिला शोधला पाहिजे. हा पिऊ बोल. वैशे, मला आताच्या आता वीरूला भेटायचं. काय याडबीड लागले का ग पिऊ? तर आता असं वाटतंय ना, तुझा नाहीतर त्याचा, दोघातला एकाचा जीव गेल्याशिवाय तू काय शांत बसणार नाहीस पिऊ. तुला माहित आहे ना तुझ्या घरी कालपासून काय कुटाणा चालू आहे ती. आणि असल्या परिस्थितीत तू घराच्या बाहेर कशी पडणार आहेस ग? ती मला काय बी माहित नाही. मला फक्त इतकं माहितीये की मला जाऊन वीरूची माफी मागायची, त्याला सॉरी म्हणायचंय. आणि तू माझी मदत करतेस. काय तू माझी मदत करणार आहेस का नाही वैशे? अगं पिऊ, मी तुला कधी नाही म्हणणार आहे का ग? तुझ्या डॅडीने मला लय दम दिलाय, पण तरी बी तुझं सॉरी बोलून यो मॅटर हेच थांबवणार असशील ना, तर मी तुझ्या बरोबर. नको काळजी करूस. नाही नको. पहिलेच माझ्यामुळे तुला आणि पिल्याला लय त्रास झाला. माझ्यामुळे तुम्ही नको अडकायला. मी बघते काहीतरी. पिऊ जरा जपून. काळजी नको करूस. मी बघते काहीतरी. काय बी करून वीरूला भेटलंच पाहिजे. चल ठेवते मी. बरं.
पियू कुठे चालली आहेस? काही अर्जंट आहे का? हा अर्जंटच काम होतं, मी आलेच जरा. लखन दादा, आता ह्यांची नजर चुकून कशी निघो? कोण आहे रे? पियू, आई ओके? अजून झोपलीयस का? तुला बरं वाटत नाहीये का? पियू, काही बोलत का नाहीयेस? आय नो पियू, तू खूप हर्ट झाली असशील ना. असं स्वतःच्या मित्राला डोळ्यासमोर मार खाताना पाहणं म्हणजे सो पेनफुल. कसं सहन केलंस ग तू हे सगळं? आय फील बॅड फॉर यू. डोंट वरी, राजवीरला सगळं खरं सांगण्यासाठी मी तुझी मदत करेन. आय प्रॉमिस. किती खोटं बोलशील तू शोना? गंगा, स्टॉप किडिंग गंगा. चेष्टा करते ती पिऊ. तुला तर माहितीच आहे ना हाऊ मच आय केअर अबाउट यू. अगं ती ऐकणारच नाही. का? कारण पिऊ तिथे नाहीच आहे. ये? गंगा, तुला कसं माहिती पिऊ इकडे नाही येते? अगं आत्ताच ती माझ्या समोरून बाहेर गेली. कुठे? ते काही तिने सांगितलं नाही, पण अर्जंट आहे म्हणाली. अर्जंट? नक्कीच त्या राजवीरकडे गेली असणार. वाव, काय मस्त सीन क्रिएट झालाय. आता या सीन मध्ये अंकुशराव आणि जगदीशजींची एंट्री झालीच पाहिजे. काय बोलतेस तू यशोना? ही फिल्म नाही, खरं आयुष्य आहे. ते दोघे राजवीरच्या घरी गेले, तिथे पिऊ नसेल ना, ते सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. जीवाशी जाऊ आपण, प्लीज असं काही नको करूस. शट अप. शोनाला कोणीही शिकवायचं नाही की तिने काय करायचं. आता फन, थ्रिल, ड्रामा सगळं एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेव आता. काकी एकदम अर्जंट मध्ये बोलवलं. विरूचा काटा काढायचा. अहो काकी, त्याचा काटा मी काढलाय असं समजून मला शिव्या घालत होता, आणि आज तर तुम्हीच सांगताय त्याचा काटा काढायला. सांगितलंय तेवढं कर, उगाच तोंड चालू नकोस. हीच खरी वेळ आहे त्याला त्याच्या बापासारखं संपवायला. तुम्ही काळजीच करू नका, काम होऊन जाईल. मागच्या बारीकत करू नकोस. या वेळेला काही गडबड नाही झाली पाहिजे. विरू जिता नाही राहिला पाहिजे. काय झालं काकी? कोणतरी आहे तिकडं. कोण आहे बघ, आणि त्यांना आपलं बोलणं ऐकलं असलं तर जिथलं तिथं संपू त्याला. होय काकी.